श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते रुद्राय. अधिक मासाची समाप्ती 15 जून रोजी होणार आहे, ज्या दिवशी अमावस्या आहे. सोमवती अमावस्या आली आहे. दुर्मिळ असा योग आहे. भगवान विष्णूंचं पूजन, स्नान, दान, जप, नामस्मरण, दीपदान या संपूर्ण अधिक महिन्यात आपण केलं. अधिक मास महात्म्याचं पोथीचं श्रवण आपण केलं. उद्या शेवटचा दिवस आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण अधिक मासाची सांगता करणार आहोत. तर अधिक मास अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं, पूजा कशी करावी, कोणकोणते उपाय करावे, कोणकोणत्या साधना कराव्यात, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा, आपल्या प्रतिक्रिया सांगा. अधिक मासामध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या सेवा केल्या, या सेवा करून नक्कीच आपल्याला समाधान मिळालं असेल. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अमावस्या तिथी 14 जून रोजी सुरू होणार आहे, मात्र आपल्याला 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी या सर्व पूजा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत, साधना करायच्या आहेत. सकाळी संध्याकाळी आपण या सर्व साधना करू शकता. आता आपण बघूया सोमवती अमावस्येच्या दिवशी 15 जून रोजी आपल्या घरामध्ये आपल्याला कोणती पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचं पूजन अधिक मासामध्ये महत्त्वाचं मानलं जातं, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सोमवती अमावस्या आहे जी 3 वर्षातून एकदाच येणार आहे, कारण अधिक मास 3 वर्षातून एकदाच येतो. अधिक मासामध्ये सोमवती अमावस्या 3 वर्षांनी येणारा हा सर्व सिद्धी योग आहे, दुर्मिळ योग आहे. भगवान विष्णूंसोबत भगवान शंकरांचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं आहे. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपल्या कपाळाला कुंकू लावा, भस्म लावा. नेहमीप्रमाणे गणपती बाप्पाचं पूजन अगोदर करून घ्यायचं. गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या आणि शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं बाप्पाला स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायचे, देवघरात ठेवू शकता, पूजा मांडली तरी चालेल सेपरेट. गणपती बाप्पाची मूर्ती त्यावरती स्वच्छ पुसून ठेवून द्यायची. गंधाक्षता फुले त्यांना अर्पण करा. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती असेल आपल्या देवघरामध्ये, तामणामध्ये घ्यायची. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महाविष्णवे नमः. स्नानम समर्पयामी. पुरुष सुक्तानं बाळकृष्णांना अभिषेक अवश्य करा. थोडं थोडं पाणी मूर्तीवरती वाहत राहायचं. पुरुष सुक्ताचं पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. कुठलंही स्तोत्र जर आपल्याला आपल्या चॅनलवर पाहिजे असेल, यूट्यूबवर फक्त आपण स्तोत्राचं नाव आणि पुढं प्रदीप कुलकर्णी असं सर्च करा, आपल्याला स्तोत्र मिळून जाईल. अशा पद्धतीनं अभिषेक करा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. पुन्हा थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा. मूर्ती त्यावरती ठेवून द्या. त्यांना कापसाची 2 वस्त्रं अर्पण करावीत. गंध, अक्षता, फुले अर्पण करा. तुळशीपत्र अर्पण करा. ओम श्री महाविष्णवे नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. तुलसीपत्रम समर्पयामी. यानंतर भगवान शंकरांचं पूजन. आपल्या घरात शिवलिंग असेल, तामणामध्ये घ्यावं. प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण अभिषेक करतो, गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर तामणामध्ये जे पाणी असतं ते झाडाला घालून द्यायचं. तसंच बाळकृष्णांना स्नान घातल्यानंतर ते पाणी झाडाला घालून द्यायचं. तामण स्वच्छ करून मगच पुढील मूर्ती, जसं आपण शिवलिंग तामणामध्ये घेतलं, मग त्यांना स्नान घालावं. प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घाला. ओम श्री महेश्वराय नमः. स्नानम समर्पयामी. थोडं थोडं पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं. सोबत शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणा, किंवा महामृत्युंजय मंत्र 21 वेळा म्हणा, किंवा ओम नमः शिवाय या मंत्रानं शिवलिंगावरती अभिषेक करायचा. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्या. देवघरामध्ये स्थापन करायचं. त्यांना भस्म लावावं. पांढरी फुले मिळाली अवश्य अर्पण करा. भगवान शिवाला पांढरी फुले आवडतात. बेलपत्र अर्पण करावं. ओम श्री महेश्वराय नमः. गंधपुष्पम समर्पयामी. भस्मम समर्पयामी. बिल्वपत्रम समर्पयामी. धूपदीपानं संपूर्ण पूजेला ओवाळायचं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. कुठल्याही गोड पदार्थाचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आरती करा. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान विष्णूंची आरती, भोलेनाथांची आरती करायची आणि स्वामींची आरती करा. अशा पद्धतीनं आरती करून मग प्रसादाचं वाटप करावा. ही झाली आपली सकाळची पूजा. अधिक मासातील अमावस्या म्हणून भगवान विष्णूंचं पूजन महत्त्वाचं. सोमवती अमावस्या आहे म्हणून भगवान शंकरांचं पूजन. आणि अधिक मासाची जी अमावस्या आहे तिचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे
ही तिथी समर्पित आहे पितरांच्या सेवेसाठी. आपल्या घरात आपले जे गेलेले पूर्वज असतात त्यांच्याविषयी कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. त्यासाठी या ज्या तिथी असतात या तिथीला पितरांची सेवा अवश्य करावी, ज्यामुळं पितृदोष कमी होईल. यामध्ये प्रामुख्यानं सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका. आपल्या जवळपास कुठेही पिंपळाचं झाड असेल, पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करायला विसरू नका. दिव्याची पूजा करायची, ज्यामुळं पितृदोष कमी होतो. दुपारी 12 वाजता दक्षिण दिशेला नमस्कार करून पितरांचं स्मरण करायचं. पितृदेवताय नमः हा मंत्र 11 वेळा पठण करा. पितृस्तुतीचं आपल्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी या स्तोत्राचं पठण करा. पितृतर्पण करू शकता. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, पितृतर्पण प्रदीप कुलकर्णी असं सर्च करा. त्या पद्धतीनं पितृतर्पण देखील आपण करू शकता. या सर्व साधना सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 15 जूनच्या रोजी सकाळी संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा आपण अवश्य करावं. दुपारी 12 वाजता पितरांसाठी नैवेद्य देखील ठेवावा दक्षिण दिशेला. आपल्या घराजवळ कुठेही टेरेसवर ठेवू शकता. त्यानंतर गाईला गोग्रास द्या, कुत्र्याला आपण घास द्यावा. काही साधना या दिवशी अवश्य कराव्यात. अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, पुरुषोत्तम मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय, माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, भगवान शंकरांचा कुठलाही मंत्र जसं शिव गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते रुद्राय हा रुद्रमंत्र म्हणा. महामृत्युंजय मंत्राचं पठण करावं. शिव महिम्न स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. शिवाय सोमवती अमावस्येनिमित्त मी एक विशेष मंत्र उद्या अपलोड करेल, आपण तो सोबत म्हणा. तर अशा पद्धतीनं अधिक मासाची ही जी सोमवती अमावस्या आहे, विशेष तिथी आहे, अधिक मासाची सांगता आपण याच पद्धतीनं करा. या सर्व पूजा मंत्रसाधना आपल्या घरात अवश्य करा. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत, शिवभक्तांपर्यंत पोचवा. शंका असतील विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय.